जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती महंत रमेश गिरी महाराज यांचे काल संध्याकाळी प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आज 42 दिवसानंतर कोपरगाव शहरात परतल्या। नंतर त्यांचे शहरासह तालुक्यातील भक्त परिवार तसेच समस्त कोपरगावाच्या वतीने मोठे उत्साहात स्वागत करण्यात आले। परमपूज्य रमेश गिरी महाराजांच्या स्वागतासाठी 7 JCBतून पुष्पवृष्टी तसेच एका क्रेनमधून भव्य दिव्य हार घालत सत्कार करण्यात आला असून फटाक्याची आतिषबाजी यावेळी मोठ्या प्रमाणात करण्यात आली। यावेळी ढोल ताशांच्या गजरावर महिलांनी फुगडी खेळत आनंद साजरा केला। तसेच राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती महंत रमेश गिरी महाराज यांची मिरवणूक काढण्यात आली। शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेली मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमात पोहोचली। तिथे मिरवणुकीचे समारोप झाले। त्यानंतर महाप्रसादाचे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आगामी मराठी चित्रपट लग्न कल्लोळ यांच्या संपूर्ण टीमने श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। दर्शन घेतल्यानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला। मंदिर विभागप्रमुख रमेश चौधरी, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते। विरोधकांच्या टीकेने माझ्या कामाचा वेग वाढतो। त्यांच्या टीकेकडे सावित्रीबाईंच्या भूमिकेतून पाहतो। माझ्या उमेदवारीची मला चिंता नसून मी 1992 ला आमदार होण्याचं स्वप्न पाहिलं होतं, ते पूर्ण झालं। अहमदनगरच्या अकोले बस स्थानक सुशोभीकरण भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान किरण लामटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। मी सावित्रीबाई डोळ्यासमोर आणतो, एकनाथ महाराज डोळ्यासमोर आणतो। यांनी शेण टाकून मी जाऊन आंघोळ करून त्यांनी माझ्यावर टीका करावी, मी कामाचा माझा स्पीड वाढवावा, कारण काम 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 मला कामातून ह्या बाकीच्या गोष्टीतून वेळ नाही। आणि मग जे माझ्यावर टीका करतायत ना, तर लोक त्यांना म्हणतात यांच्या डोक्यावर फरक झाला, एवढ्या चांगल्या माणसाला तुम्ही नावं ठेवता, चॅनलवाल्यांना नाही म्हणतात, यांची काहीतरी पोटा पाण्याचा प्रश्न आहे, त्यामुळे असं शासकीय वीर मंजूर करण्यासाठी सरपंचाचा पती असलेल्या प्राध्यापकाला 15,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंग्यात पकडले। श्यामराव माणिकराव बारसकर असे या प्राध्यापकाचे नाव असून या प्रकरणी वाघा गावाचा ग्रामसेवक नेताजी शिवाजी बाबड अशा दोघांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वाळकी गावच्या शिवारात मोटरसायकल काढण्याच्या कांडातून झालेल्या वादातून एकास मारहाण केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी 5:30 वाजेच्या सुमारास घडली। या प्रकरणी तिघांविरोधात नगर तालुका पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ईश्वर बाळासाहेब बोटे, निलेश बाळासाहेब बोटे, बाळासाहेब एकनाथ बोटे, सुलेश प्रकाश बोटे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातमी। नातेवाईकांकडे जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचे अज्ञात तरुणाने अपहरण केले। तालुक्यातील उमरे येथे 25 फेब्रुवारीला ही घटना घडली असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अल्पवयीन 17 वर्षीय मुलगी उमरे परिसरात तिच्या आई बरोबर राहते। मुलीची आई कामानिमित्त बाहेर गावी गेलेली असताना संध्याकाळी घरी परतल्यानंतर त्यांना मुलगी बेपत्ता झाल्याचे दिसले। तिच्या परिसरात सर्वत्र शोध घेतला, मात्र ती मिळून आली नसल्याने मुलीच्या आईने शेजारच्या लोकांकडे चौकशी केली असता ती आजीकडे कोल्हारला गेल्याचे त्यांनी सांगितले। मात्र आपल्या मुलीचे अज्ञातांनी अपहरण करून पळवून नेल्याचे आईने म्हणले असून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध सुरू आहे। जामखेड तालुक्यातील पिंपरखेड हसनाबाद येथील बुडणशाहवली बाबांचा उरूस हा 3 दिवस भरला जात असल्याने या उरूसच्या शेवटच्या दिवशी यात्रा कमिटीच्या व ग्रामस्थांच्या वतीने हंगामाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच पिंपरखेड पंचक्रोशातील महिला यात्रेच्या दिवशी नवस फेडण्यासाठी चपाती व गुळापासून बनवलेला मलिदा घेऊन एकत्र येऊन नवस फेडतात। या महिलांना दर्ग्यात वाजत गाजत नेण्यासाठी झी गौरव पुरस्कार विजेते सनई सम्राट दत्ताजी गायकवाड यांचे सनई पथक लावण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित करत जामखेड
येथे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री उपस्थित होत्या। या कार्यक्रमात कुठलेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भोस लोखंडे शेकडे व यात्रा कमिटीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते। खूप छान उत्सव आहे हा। सगळ्यात मला आवडतं यासाठी की सर्व धर्म समभाव हा जो एक मेसेज आहे हा कित्येक वर्षापासून या गावानेच पाळला। ही एक मला गोष्ट खूप आवडली आणि आजच्या हे सगळे दिवे आणि हे सगळं बघितल्यानंतर एखाद्या दिवाळीचा जसा उत्सव असतो, जसं आपण दिवे लावतो तसं वातावरण असतं। याच्यामध्ये जवळपास 6-7 गावं सहभागी झाली, त्याच्या मला कारवाईचं सगळ्या पुरुष पण आले आणि सगळे एकत्र आहेत। कुठेही कसंही ताणतणाव नाही, हे खूप छान आहे। कर्जत तालुक्यातील दुधवडी गावातील सर्व शेतकरी ग्राहकांना शेतीसाठी केला जाणारा वीज पुरवठा हा आठवड्यापासून फक्त 4 दिवस होत आहे। यामध्ये बांभोरी गावातील काही गावांचा समावेश आहे। यामुळे काढणीला आलेला गहू कांदा पिके धोक्यात आली असून ऊस पीकही सुकून जायला लागले आहे। त्यामुळे येथे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे। नगर तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने फेब्रुवारी महिन्यात दुष्काळाचे झळ जाणवू लागले आहेत। मारळाने ओसाड झाली असून विहिरीला तळ गाठला आहे। पावसाळ्याच्या अनेक नद्या वाहत झाल्या नसल्या तरी लहान मोठ्या तलावांना पाण्याचा स्पर्श देखील झाला नाही। त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांना दुष्काळाचे चटके जाणवायला सुरुवात झाली असून डोंगर उतारावर वसलेल्या अनेक गावांनी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे। राज्य आगामी निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा आम्ही निवडून आणू असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते। यावर बोलताना खासदार सुजय विखे पाटील यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे। संजय राऊत यांनी 2024च्या निवडणुकांचा नाद सोडला असून त्यांनी 2029च्या निवडणुकीची तयारी करत आहेत। लोकसभेच्या अनुषंगाने भाजपचा प्रवास लोकसभेच्या या कार्यक्रमाचे आयोजन नगर शहरात करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी होते। यावेळी बोलताना खासदार सुजय विखे यांनी राजकीय विषयांवरती भाष्य केलं आहे। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये ते संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।